सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 4. श्लोक पाहूयात. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. सिद्धिं समधिगच्छति. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न म्हणजे नाही, कर्मणाम म्हणजे विहित कर्मांचे, अनारंभात म्हणजे न करण्याने, नैष्कर्म्यम म्हणजे कर्मबंधनातून मुक्ती, पुरुषः म्हणजे मनुष्य, अश्नुते म्हणजे प्राप्ती करतो, न म्हणजे नाही, च म्हणजे सुद्धा, संन्यसनात म्हणजे त्यागाने, एव म्हणजे केवळ, सिद्धिम म्हणजे सिद्धी किंवा यश, समधिगच्छति म्हणजे प्राप्त करतो. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही, तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. या ठिकाणी कर्म आणि कर्मयोगातील अंतर सांगितले आहे. कर्मापासून कोणालाही सुटका नाही. आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा बसून ऐकणे ही सुद्धा एक क्रिया आहे, ती कर्मातच मोडते. नुसते बसलो असलो तरी आतल्या विचारांच्या शृंखलेत आपण असतो, हेही एक प्रकारचे कर्मच आहे. संन्यासी सुद्धा कर्म करत असतात. योगी कर्माला कर्मयोगात रूपांतरित करतात. कर्माला फळाच्या अपेक्षेशिवाय केले जाते तेव्हा तो कर्मयोग होतो. या श्लोकात नैष्कर्म्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. नैष्कर्म्य म्हणजे काहीही न करता सर्व काही करणे किंवा कर्म करत राहून कर्म भगवंतांना अर्पण करणे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूर्य. सूर्य आपल्याला प्रकाश, उष्णता देतो. तो उगवल्यावर आपला दिवस सुरू होतो. मात्र सूर्य स्वतः काहीच करत नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त होतात. आपण मात्र सूर्याचे उपकार मानतो. एका जागी बसून तो सर्व काम करतो. ही नैष्कर्म्य अवस्था आहे. पण ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी काही ना काही कर्म करावे लागते, म्हणजेच कर्माचे आचरण करावे लागते. निष्क्रियतेने हे प्राप्त होणार नाही. देहाने कर्माचा त्याग केला तरी मन त्यातच गुंतेल आणि कर्माच्या परिणामांचा विचार करत राहील. परमात्म्यामध्ये मन रमणार नाही. कर्माला कर्मयोगात परिणित केल्याशिवाय जीवनात नैष्कर्म्य अवस्था म्हणजेच ज्ञानात रममान होण्याची अवस्था येऊ शकत नाही. कर्मयोगाच्या मार्गावर चालून इथपर्यंत चालावे लागते. भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्मांचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो. शुद्धतेशिवाय आकस्मिकपणे जीवनातील 4थ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होत नाही. केवळ संन्यास घेण्याने सर्व सिद्धी प्राप्त होत नाही किंवा केवळ भगवी वस्त्रे परिधान केल्याने तो संन्यास होत नाही, तर त्यासाठी सर्व इच्छांचा त्याग करावा लागतो. सतत कार्यरत राहावे लागते ज्ञान प्राप्त करण्यासाठी, पण खूप कठीण कार्य करावे लागते. सिद्धी प्राप्त करण्यासाठी परमात्म्याला जाणावे लागते. हे सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य आहे. म्हणून भगवंत म्हणतात, कर्मयोग महत्त्वपूर्ण आहे. हृदय शुद्धीशिवाय संन्यास हा सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ
गोंधळच निर्माण करतो. या उलट एखादा आपले विहित कर्म न करता भगवंतांच्या दिव्य सेवेचा स्वीकार करत असेल तर त्या मार्गामध्ये थोडीशीही प्रगती असेल तर भगवंत त्याचा स्वीकार करतात. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात या तत्वाच्या अल्पशा पालनानेही एखादा महान संकटातून पार होऊ शकतो. आपण जेव्हा सायकल चालवायला शिकतो तेव्हा खूप प्रयत्न करावे लागतात. तोल सांभाळण्याचा सराव करावा लागतो. प्रयत्नाने सायकल चालवणे छान जमू लागते. काही काळानंतर सरावाने आपल्यासाठी ही एक साधी सोपी क्रिया होऊन जाते व ती क्रिया आपोआप होऊ लागते. तसेच कर्माचे असते. कर्म करता करता मुक्तीच्या अवस्थेपर्यंत जाता येते. भगवंतांनी हा श्लोक का सांगितला तर जरी भगवंतांनी अर्जुनाला परवानगी दिली असती आणि अर्जुन युद्धभूमी सोडून गंगा किनारी जाऊन तप करीत बसला असता तरी तो जास्त काळ त्या ठिकाणी रमला नसता. कारण क्षात्र धर्मानुसार त्याचे मन युद्धभूमीवर काय चालले आहे या विचारांनी व्याकुळ झाले असते. जिथे मन तिथेच आत्मा असतो. म्हणून कर्माचा त्याग करून सिद्धी प्राप्त होत नाही हे भगवंत या ठिकाणी सांगतात. ज्ञानयोगाने किंवा कर्मयोगाने कोणत्याही मार्गाने गेल्यास आपल्या भावनेनुसार आपल्याला अंतिम गंतव्यापर्यंत नक्कीच जाता येते. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, फक्त कर्म न केल्याने मोक्ष मिळत नाही. तसेच फक्त संन्यास घेऊन सिद्धीही प्राप्त होत नाही. म्हणून कर्म सोडणे म्हणजे कर्तव्य टाळणे नाही, तर निष्काम कर्म म्हणजे कर्म करताना त्याच्या फळाची आसक्ती सोडणे हाच खरा संन्यास आहे. भगवान इथे स्पष्ट करतात की कर्मयोगाचाच मार्ग श्रेष्ठ आहे. कारण कर्म हे प्रत्येकासाठी अपरिहार्य गोष्ट आहे. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर आज अनेक लोक शांतीसाठी काम सोडावे का असा प्रश्न विचारतात. पण भगवद्गीता सांगते शांती काम टाळल्याने मिळत नाही, तर शांती काम करतानाही मन स्थिर ठेवण्यानेच मिळते. आजचा माणूस कामाच्या तणावात, स्पर्धेत, अपेक्षांमध्ये अडकलेला आहे. त्याला वाटते की सगळं सोडून दिलं तर शांती मिळेल, पण प्रत्यक्षात सगळं सोडूनही मन शांत होत नाही. म्हणून या श्लोकाचा संदेश आहे की कर्म टाळू नका, तर कर्मातच आत्मिक समाधान शोधा. तसेच आधुनिक जीवनात आपल्यासाठी काय शिकवण आहे तर कर्म हेच जीवन आहे. काहीही न करता शांत राहणे मनुष्यासाठी अशक्य आहे. म्हणून आपले कर्तव्य करत राहा. फक्त कर्म करत असताना आसक्ती सोडा, म्हणजेच परिणामांची चिंता न करता समर्पणाने कर्म करा. संन्यास हा मनात असावा, कृतीत नाही. म्हणजेच खरा संन्यासी तोच जो कामात असला तरीही मनाने अलिप्त आहे. आणि शांती ही कृतीतूनच मिळते. म्हणजे कर्मात अर्थ, सेवा आणि ईश्वर भाव आणा, ज्यामुळे ध्यान साधले जाईल. तसेच निष्क्रियता नव्हे तर समतोल कृती हाच योग आहे. म्हणजे कर्म टाळणे हे अज्ञान आहे, तर कर्मात स्थिर राहणे हे ज्ञान आहे. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 4था श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.